श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा. आरजे अनु तुमच्या सोबत आहे. नगर डायरी या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत. आणि आज आहे 14 फेब्रुवारी अर्थात व्हॅलेंटाईन्स डे. सगळ्या श्रोत्यांना जे रेडिओवर खूप मनापासून प्रेम करतात त्या सगळ्यांना व्हॅलेंटाईन्स डेच्या खूप मनापासून शुभेच्छा देते. आजचा दिवस प्रेमाचा दिवस. पण प्रेम म्हणजे फक्त दोन व्यक्तींमधलं नातं आहे का? तर नाही. प्रेम म्हणजे त्या झाडाची सावली जे निस्वार्थपणे आपल्याला आधार देते. प्रेम म्हणजे पावसाच्या सरींनी ओलावलेली मातीची सुगंधी चाहूल. प्रेम म्हणजे सकाळच्या कोवळ्या उन्हात चमकणारी आशेची किरणं. आपण अनेकदा आपल्या माणसांवरचं प्रेम व्यक्त करतो, पण ज्या निसर्गामुळे आपण श्वास घेतो, जगतो, आनंद घेतो, त्या निसर्गावरचं आपलं प्रेम आपण किती जपतो? आज एक खास मुलाखत तुम्ही ऐकणार आहात. निसर्ग प्रेमाची खरी भावना दाखवणारी. निसर्गाशी जुळलेलं नातं, त्याची जपणूक आणि त्या प्रेमातून मिळणारा आनंद या जोडप्यांना मिळतोय, या दाम्पत्यांना मिळतोय. चला तर मग व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल थोड्या वेगळ्या दृष्टीनं आज आपण समजून घेऊयात. कारण खरं प्रेम तेच असतं जे निस्वार्थ असतं, टिकाऊ असतं आणि सगळ्यांना आनंद देतं. तर आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहे जयराम सातपुते आणि दीपा सातपुते, ज्यांनी निसर्ग संवर्धन करत झाडांची खूप मनापासून काळजी घेतली आहे आणि त्यावर संशोधनसुद्धा ते करत आहे. आणि त्याचबरोबर शिक्षक या नात्यानं मुलांना सुद्धा ज्ञानदानाचं खूप महत्त्वाचं काम करतात. तर फुलांवर आणि मुलांवर प्रेम असणारं हे दाम्पत्य यांच्याशी आज आपण नगर डायरी या कार्यक्रमातून संवाद साधूयात. नमस्कार नगरकर, मी जयराम सातपुते. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा. नमस्कार नगरकर, मी दीपा सातपुते. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा. श्रोते हो, आज आपल्या स्टुडिओमध्ये व्हॅलेंटाईन्स डे निमित्ताने मुलांवर आणि फुलांवर भरभरून प्रेम करणारे श्री जयराम आणि सौ दीपा सातपुते हे शिक्षक दाम्पत्य आलेले आहेत, जे पाथर्डी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या रुपला तांडा या दुर्गम भागात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तिथे ते मुले घडवण्याचं काम करतायत, तर आपल्या शहरामधल्या भिंगार या ठिकाणी त्यांच्या गच्चीवर आणि अंगणात अतिशय सुंदर वैविध्यपूर्ण कमळांची बाग फुलवलेली आहे. चला तर मग त्यांच्या या मुलांवरच्या आणि फुलांवरच्या प्रेमाबद्दल अधिक सविस्तर त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात. सगळ्यात आधी सातपुते सरांकडे मी येते. सर, आपल्या दोघांचं निसर्गावर अगदी निस्सीम प्रेम आहे, हे आम्हा सर्वांना तर माहितीच आहे. पण या प्रेमामुळेच आपण आपल्या घराच्या गच्चीवर आणि अंगणात जी बाग फुलवलेली आहे त्याबद्दल काय सांगाल? खरं सांगायचं तर मला तर लहानपणापासूनच पशु, पक्षी, कीटक, वनस्पती यांची खूप आवड होती प्रचंड. आणि म्हणूनच घराच्या गच्चीवर आणि अंगणामध्ये माझ्या नेहमी वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली असायची. एक छोटीशी गच्चीवरची बाग मी नेहमी फुलवलेली असायची. आणि लग्नानंतर तर काय, मग मला दीपाच्या रूपात एक खूप छान साथ मिळाली. आणि या साथीमुळंच आम्ही दोघांनी मिळून घराच्या गच्चीवर आणि अंगणातील बाग जी आहे ती फक्त झाडांची गर्दी न ठेवता तिथं वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासपूर्वक झाडं लावायचेच आम्ही दोघांनी मिळून ठरवले. वेळेचा आणि जागेचा आमच्याकडे तसा खूप अभाव होता, पण तरीसुद्धा जैवविविधतेचे संगोपन आणि संवर्धन कोणीही करू शकतो या कमी जागेमध्ये सुद्धा, असं उदाहरण आम्हाला सगळ्यांसमोरच ठेवायचं होतं. आणि याच्यासाठीच मग आम्ही या कमी जागेचा योग्य वापर करून या जागेमध्ये पक्ष्यांना फळे आणि परागकण देणारी झाडे, फुलपाखरांचा जन्म होणारी झाडे, फुलपाखरांना मध देणारी झाडे, याबरोबरच अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे दुर्मिळ झाडे, कीटकभक्षी वनस्पती, वेगवेगळ्या प्रकारच्या महावेली त्या ठिकाणी लावल्या. आणि मधमाशांचे निसर्गातील महत्त्व लक्षात घेता आम्ही त्या ठिकाणी मधुमक्षिका पालनचा एक प्रोजेक्टसुद्धा छोट्याशा कॉर्नरमध्ये लावलेला तर आहेच, पण याबरोबरच कमळ आणि कुमुदिनींचीसुद्धा आम्ही वेगवेगळ्या टबांमधून लागवड केली. आणि एक एक करत वेगवेगळ्या प्रजातींचे कमळ आणि कुमुदिनी गोळा करत करत आज जवळजवळ कमळ आणि कुमुदिनींच्या 300पेक्षा जास्त प्रजाती आमच्या गच्चीवर आणि अंगणामध्ये गुण्यागोविंदाने नांदत आहेत. आणि याबरोबरच असंख्य प्रकारच्या दुर्मिळ वनस्पतीसुद्धा या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळतील. वा, खूपच छान सर. आपण दिवसभर व्यस्त असता निसर्गावरचं हे प्रेम वेगवेगळ्या मार्गांनी जोपासण्याचा प्रयत्न करत आहात, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि नक्कीच सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
आपण दोघे सुद्धा शिक्षक आहात आणि फुलांबरोबर मुलांवर सुद्धा तुम्ही तितकंच प्रेम करता. शाळेतही तुम्ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळे उपक्रम राबवित असता. नुकतंच तुम्हा दोघांची बदली शहरातील शाळेतून दुर्गम भागामध्ये तांड्यावरच्या आणि तेही एकाच शाळेवर झालेली आहे. तिथला अनुभव काय आहे? तिथल्या विद्यार्थ्यांबद्दल, तिथल्या अनुभवाबद्दल काय सांगाल? माझी जी बदली झाली, माझी शाळा आधी शहरातली शाळेमध्ये होती मी, आणि शहरातल्या शाळेतून माझी बदली आता दुर्गम भागात तांड्यावरच्या शाळेत झालेली आहे. सुरुवातीला मी थोडीशी नाराज झालती, पण जेव्हा प्रत्यक्ष मी शाळेवर आली आणि तेथील मुलं निरागस, त्यांचा निरागसपणा पाहून मला असं वाटायला लागलं की नाही, आपली जबाबदारी आता वाढली आहे. शहरातल्या भागात सर्वच जण तयार असतात शिकवण्यासाठी, पण इथं ग्रामीण भागात तांड्यावरच्या शाळेत मला मनापासून आणि जोमाने काम करायची अशी भावना माझी निर्माण झाली. तेथील मुलं इतके निरागस आणि ग्रहणशील होते आणि त्यांना पाहून माझ्यातली शिक्षकवृत्ती अजून जागृत झाली. शहरातून दुर्गम भागात बदली झाल्याने येथे भौतिक सुविधा आणि मुलांची विद्यार्थी संख्या जी होती त्यामध्ये तफावत होती. शहरी भागामध्ये मुलांची संख्या जास्त असते आणि दुर्गम भागामध्ये मुलांची संख्या कमी. मग त्यामागचे कारणं शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. मग अनेक कारणं त्यामध्ये आम्हाला दिसून आले. शहरातील पालक जसे शिक्षणाप्रती जागरूक असतात, तसेच शहरातल्या पालकांप्रमाणे ह्या तांड्यावरचे किंवा ग्रामीण भागातील सर्व पालक जागरूक असतीलच असे नाही. तांड्यावरच्या लोकांचा मुख्य व्यवसाय किंवा ग्रामीण भागातील पालकांचा मुख्य व्यवसाय शेती असल्यामुळे शेती कामासाठी पालकांना लवकर आपल्या कामाकडे जावे लागते आणि मग मुलांना शाळेत सोडण्याची अडचण निर्माण होते. मग शाळेत सोडवायला त्यांना कोणी नसल्यामुळे त्यांची शाळा बुडते, मग गैरहजेरीचे प्रमाण वाढते. मग ह्या सगळ्या गोष्टी आम्ही लक्षात घेऊन ह्यावर आम्ही काम केलं आणि आम्ही असं ठरवलं की मुलांची शाळा पण बुडली नाही पाहिजे आणि त्यांना अभ्यासात गोडी पण लागली पाहिजे. यासाठी आम्ही काय करायला लागलो की आमच्या गाडीमध्येच मुलांना शाळेत घेऊन यायचो आणि मुलांना परत सोडायचो. त्याच्यामुळं काय झालं की मुलांची नियमित शाळा झाली, मुलांचे गैरहजेरीचे प्रमाण कमी होऊन मुलांना शिक्षणाची गोडी निर्माण झाली. मग पुढं आम्ही असं ठरवलं की आता ह्या मुलांना आपल्याला शहरी मुलांशी ह्यांची स्पर्धा होणार आहे. भविष्यामध्ये हे मुलं जसे जसे मोठे होतील तसं ह्यांना शहरी भागातील मुलांशीही ह्यांना टिकून घेता आलं पाहिजे. यासाठी आम्ही त्यांच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन शाळेमध्ये विविध नवीन नवीन उपक्रम आम्ही राबवण्याचा प्रयत्न केला. तसेच CBSE, ICSE या अभ्यासक्रमातील उपयुक्त चांगले घटक आम्ही आमच्या अध्यापनात अंतर्भूत केले आणि विविध उपक्रम कसे आपल्या शाळेवर राबवता येतील, कोणकोणते उपक्रम घेता येतील याचाही पुन्हा नव्याने आम्ही अभ्यास करून संगणक शिक्षण, रोबोटिक्स, इंग्रजी संवादीकरण, ब्रेन एक्सरसाइज हे सुद्धा आता ब्रेन एक्सरसाइजचे अनेक नवीन नवीन उपक्रम मुलांना आवडतात आणि त्यामध्ये नाविन्यता आणून आम्ही ते ब्रेन्स एक्सरसाइज हा नवीन उपक्रम शाळेमध्ये घेत आहोत. त्याच्यामुळं मुलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. अशा पद्धतीने आम्हाला तिथे जरी शाळा बदलली तरी आम्ही जोमाने आमचं काम करत आहोत आणि आम्हा दोघांनाही असं वाटतं की आमची जी ही शिक्षकाची नोकरी आहे आम्हाला लाभली हे खरंच आम्ही भाग्याचं समजतो. कारण ह्या मुलांच्या रूपाने आम्हाला आमचं पुन्हा बालपण जगण्याची संधी या शिक्षकी नोकरीमुळे आम्हाला भेटत आहे आणि त्याचे आम्ही खूप त्या नोकरीबद्दल आम्ही खूप समाधानी आहोत आणि आम्ही स्वतः भाग्यवान आहोत असे आम्हाला दोघांना नेहमीच वाटते. तुम्ही दोघांनी आत्तापर्यंत ज्या ज्या शाळांमध्ये सेवा दिली आहेत किंवा ज्ञानदानाचं काम केलं आहे त्या शाळांच्या गुणवत्तेचा आलेख उंचावत गेला. तिथल्या मुलांनी राज्यस्तरावर, जिल्हा स्तरावर सुयश मिळवलंय. बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या काही शाळा तुम्ही गेल्यानंतर जोरदारपणे सुरू झाल्यात, ही नक्कीच पॉझिटिव्ह गोष्ट आहे. यामागं काय कारण आहेत किंवा अशा कुठकुठल्या नावलौकिक शाळेमध्ये आत्तापर्यंत तुम्ही हे यश मिळवलंय? मला असं वाटतं की यश हे कधीच एकट्याचं कधीच नसतं. पण जर सर्वांनीच आपापल्या कर्तव्याप्रती जाण ठेवली आणि आपलं काम जर मनापासून आणि प्रामाणिकपणे जर आपण करत राहिलो तर आपोआपच आपल्या भोवती एक चांगल्या लोकांची साखळी तयार व्हायला सुरुवात होत असते, असा आमचा अनुभव आहे. आणि अशा लोकांच्या सहकार्यामुळेच आपण जे चांगलं काम करतो त्याच्यामध्ये आपल्याला त्यांचं सहकार्य तर मिळतंच, पण ते चांगलं जे काम आहे ते यशस्वीरित्या आपल्याला पुढंसुद्धा नेता येत असतं. आणि म्हणूनच अशा यशांमध्ये
अशा लोकांचा, अशा पालकांचा, आपले सहकारी शिक्षक असतील किंवा प्रशासनातील सहकार्य करणारे जे आपले अधिकारी आहेत तर ते असतील, तर त्यांचासुद्धा खूप मोलाचा वाटा असतो असं मला वाटतं. म्हणजे त्याचं सगळं श्रेय सगळं माझंच आहे असंही नाही. पण भविष्याच्या गरजांचा जर आपण विचार चाकोरीबाहेर जाऊन केलं आणि मुलांना सतत वेगवेगळ्या गोष्टी नाविन्यपूर्णपणे देत राहिलं, तर मुलांच्या प्रगतीचा जो आलेख असतो तो आपोआपच उंचावत जातो असं आम्हाला वाटतं. अध्ययन अध्यापन जी प्रक्रिया आहे ती खरं तर विद्यार्थी केंद्रित असायला हवी. मुलांना त्या अभ्यासाचं ओझं वाटतं कामा नये, त्याचा त्यांना वर्कलोड जास्त झालं आहे किंवा थकवा असा त्यांना वाटता कामा नये. तर ती प्रक्रिया जी आहे ती त्या मुलांसाठी जर आनंददायी अशा पद्धतीने आपण जर राबवली शाळेमध्ये, तर मुलांना खूप आनंद मिळतो शिक्षण घेताना. त्याचं कसलंही ओझं त्यांच्या बौद्धिक बुद्धीवरती नसतं आणि मुलांचा सर्वांगीण विकास करणारे असे वेगवेगळे उपक्रम आपल्याला अनेक सहशालेय उपक्रम आहेत की जे आपल्याला आपल्या शाळेमध्ये राबवता येतील. आणि असे वेगवेगळे उपक्रम जर सातत्याने शाळेमध्ये राबवत राहिलं तर मुलांचं व्यक्तिमत्व जे असतं ते वेगवेगळ्या प्रकारे खुलायला लागतं. आणि आमच्या शाळेमध्ये आम्ही हेच सातत्याने करत आलो आहे आणि म्हणूनच आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांचा जो प्रगतीचा आलेख आहे तर तो नेहमी उंचावलेला दिसून येतो. आमच्या शाळेने आत्तापर्यंत राज्य, जिल्हास्तरीय अशा वेगवेगळ्या स्तरांवरती वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये नावलौकिक मिळवलेलं आहे. त्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रज्ञाशोध परीक्षा असतील, गणित विज्ञानचं जे प्रदर्शन आहे त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या मॉडेलला आत्तापर्यंत आमच्या विद्यार्थ्यांना जिल्हा आणि राज्यस्तरापर्यंत यश मिळालेलं आहे. त्यानंतर गायन वादन स्पर्धेमध्ये सुद्धा आमचे विद्यार्थी चमकलेले आहेत. वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, वेशभूषा सादरीकरणासारख्या काही वेगवेगळ्या स्पर्धा असतात. तर त्याच्यामध्ये सुद्धा आमचे विद्यार्थी गुणवंत झालेले आहेत जिल्हास्तरापर्यंत. तर याबरोबरच आमच्या शाळेचं जे एक मी बनवलेलं एक गणिताचं जादुई पुस्तक म्हणून एक साहित्य होतं, शैक्षणिक साहित्य, तर त्याचं राज्यस्तरावरती ते प्रथम क्रमांकाने गणित विज्ञान प्रदर्शनामधून येऊन SCRTने त्याची प्रकाशनासाठी सुद्धा निवड केलेली आहे. आमच्या निसर्ग अभ्यास सहल हा जो उपक्रम आम्ही शाळेमध्ये राबवला होता तर तो सुद्धा आम्ही एक आगळा वेगळा उपक्रम म्हणून आम्ही प्रशासनाकडे पाठवला होता. तर त्या उपक्रमाची MIPA औरंगाबाद या आपल्या शासकीय संस्था जी आहे अभ्यासक्रम बनवणारी, तर त्या संस्थेने सुद्धा मॉड्यूल निर्मितीसाठी खास त्या आमच्या उपक्रमाची निवड केलेली आहे. निवडक आणि गुणवंत विद्यार्थ्यांना आम्ही दरवर्षी रेडिओ आणि आकाशवाणीवर सुद्धा कार्यक्रम सादर करण्याची संधी आम्ही दरवर्षी देत असतो. आणि आणखी एक सांगायचं म्हणजे उपक्रमशील शाळा, उपक्रमशील शिक्षक म्हणून आत्तापर्यंत जे माजी शिक्षण मंत्री होते अगोदरचे वसंत पुरके साहेब आणि आत्ताचे सुद्धा जे शिक्षण मंत्री आहेत दादा भुसे साहेब, या दोघांनीसुद्धा वैयक्तिक भेटीसाठी आमची निवड केलेली होती. तर त्यांचीसुद्धा भेट घेण्याचा आनंद आम्हाला मिळाला आहे, त्यांचं मार्गदर्शनसुद्धा आम्हाला मिळालेलं आहे. खूपच छान. आपल्या दोघांचा शैक्षणिक प्रवास जसा थक्क करणारा आहे तसाच आपल्या बागकामाचा प्रवास सुद्धा तितकाच खूप सुंदर आहे. बागकाम हे केवळ छंद म्हणून न जोपासता तुम्ही वनस्पतींवर संशोधन सुद्धा करता आणि त्यामुळेच काही जागतिक दर्जाचे वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा आपणाकडून झालेले आहेत. तर याबद्दल काय सांगाल तुम्ही? अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिले अंगणातील बर्ड आणि बटरफ्लाय गार्डन म्हणून आमचे गार्डन ओळखले जाते. आम्ही आमच्या या गार्डनमध्ये पक्षी, मधमाशा आणि विविध प्रकारचे फुलपाखरू यांच्यासाठी उपयुक्त ठरतील अशा आम्ही अनेक प्रकारचे फुलझाडं देखील आमच्या या गार्डनमध्ये लावलेले आहेत. कुमुदिनीच्या प्रजातीवर हायब्रिडायझेशनच्या 2 वर्षांच्या आमच्या प्रयत्नांना यश येऊन नवीन प्रजातीची कुमुदिनी निर्माण करण्यात आम्हाला यश आलेले आहे. आणि मग ह्या प्रजातीला आता नाव काय द्यायचं अशी आमची चर्चा चालू असताना आम्ही त्याला नाव द्यायचं असं ठरवलं, निम्फिया स्कायजय. तर निम्फिया स्कायजय का बरं, तर आमच्या सरांच्या नावातले जयराम, त्यांचं जय आणि फुलाचा रंग निळा होता म्हणून स्कायजय हे नाव आम्ही ठरवलं आणि निम्फिया स्कायजय असं ह्या कुमुदिनीला नाव देऊन IWGS या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून ह्या कुमुदिनीला जागतिक पेटंट मिळालेले आहे. आणि असे संशोधन करणारे आम्ही दुसरे भारतीय असून पहिले महाराष्ट्रीयन आहोत. त्याचबरोबर सहस्रदल कमळ म्हणजेच 1000 पाकळ्यांचे कमळ
त्याचे अनेक फायदे आपल्याला आहेत. मासे सहस्रदल कमल फुलवण्यासाठी 100 लिटरची टाकीची गरज असते, पण या जागेची कमतरता असल्यामुळं पण सहस्रदल कमल तर फुलवायचं आहे, मग छोट्या जागेमध्ये कसं फुलवायचं यासाठी माती खत यांचा आम्ही सखोल अभ्यास करून 25 लिटरच्या टबमध्ये आम्ही सहस्रदल कमळाची 8 फुले ते पण एका वेळी फुलण्याचा विक्रम आमच्याकडून झालेला आहे. ही 8 सहस्रदल कमळ फुलण्याचं रेकॉर्डही इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलेला आहे. कमळ आणि कुमुदिनी या दोन्हीही पाण्यात जगणाऱ्या वनस्पती आहे. कमळाला इंग्रजीतून लोटस आणि कुमुदिनीला वॉटर लिली म्हणतात. बऱ्याच लोकांना कुमुदिनी हीच कमळ वाटते, पण कमळ आणि कुमुदिनी यामध्ये फरक आहे. तर कमळ काय करतं तर मोठ्या आकाराचे मूळ तयार करते, तर कुमुदिनी गोलाकार कंद तयार करते. मग असाच आम्ही संशोधन करत असताना आमच्या या बागेमध्ये कमळ या प्रजातींनी कुमुदिनीप्रमाणेच गोलाकार कंद तयार करण्याची कमळाची प्रजाती आमच्या या बागेमध्ये जन्माला आली आणि ही जगातील पहिलीच घटना असल्याचे चीन व अमेरिकेतील संशोधकांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे. या छंदामधून आमच्यात जे काही वेगवेगळे गुण निर्माण झालेले आहे, जसे की संशोधक वृत्ती असेल, निरीक्षण क्षमता असेल, निसर्गप्रेम असेल, निसर्ग संवर्धन असेल, हे सर्व गुण आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी आम्ही शाळेमध्ये वैविध्यपूर्ण उपक्रम व सहशालेय उपक्रम यांचे नियमित आयोजन करत असतो. खूपच भारी. खरोखर संशोधनासाठी मोठी प्रयोगशाळा असणं गरजेचं नाही, तर एक संशोधक वृत्ती, चिकाटी आणि प्रयत्नांमध्ये सातत्य असणं फार गरजेचं आहे. हेच आपण दोघांनी दाखवून दिलंय. आता विषय निघाला आहे म्हणून विचारते की घरगुती गणेशोत्सवामध्ये सुद्धा तुम्ही दोघांनी वेगवेगळ्या विषयांवर पर्यावरणपूरक देखावे तयार केलेत आणि त्यांना राज्यस्तरावर प्रथम क्रमांकाचे अनेक पुरस्कार सुद्धा मिळालेत. या पुरस्कारांचेही रेकॉर्ड झालेले आहेत. या सजावटीबद्दल, पुरस्काराच्या रेकॉर्डबद्दल काय सांगाल? सुरुवातीपासूनच आमच्या दोघांना सुद्धा कलेची अतिशय आवड होती आणि त्यामुळे टाकाऊ गोष्टींपासून, त्याचप्रमाणे निसर्गामध्ये उपलब्ध होणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींपासून आणि जसा आम्हाला वेळ मिळायचा आणि जशा वेगवेगळ्या कल्पना आपोआप सुचायच्या, तशा आम्ही वेगवेगळ्या वस्तू बनवत असायचो आणि त्या व्यवस्थित आम्ही जतन करून ठेवायचो. आणि मग वर्षभर जेवढ्या काही वेगवेगळ्या वस्तू तयार होतील, तर त्या वस्तूंचा वापर आम्ही घरगुती गणेशोत्सवामध्ये घरचा गणपती सजावट करण्यासाठी, त्याच्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन करण्यासाठी म्हणून आम्ही करायला लागलो. आणि पुढं मग नंतर हळूहळू एखादा जनजागृतीपर विषय हाती घेऊन मग त्या सजावटीमध्ये विविध विषयांवरती आम्ही हलते देखावेसुद्धा तयार करायला लागलो. तर त्यावेळेला महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबईची जी खूप मोठी संस्था आहे, तर तिच्यामार्फत दरवर्षी राज्यव्यापी घरगुती गणपती सजावट स्पर्धांचं आयोजन केलं जायचं आणि अनेक वर्षांपासून त्यांचा हा उपक्रम होता आणि त्याच्यामध्ये आम्ही दरवर्षी सहभागी व्हायचो. तर आम्ही सादर केलेल्या या देखाव्यांना 2011 ते 2022 तब्बल 12 वर्ष राज्यस्तराचं प्रथम क्रमांकाचं सर्वोच्च पारितोषिक मिळालेलं आहे आणि 25 वर्ष आम्हाला सलग जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकसुद्धा मिळालेला आहे याच्यामध्ये. तर या सजावट करताना त्याच्या सजावटीमध्ये प्लास्टिक किंवा थर्माकॉल या दोन्हींचा वापर न करता अगदी कापूस, सुतळी, कागद, भुस्सा, शाडू माती अशा वेगवेगळ्या पर्यावरणपूरक वस्तू वापरूनसुद्धा आपल्याला खूप सुंदर सजावट नक्कीच करता येऊ शकते. तर हे आम्ही या आमच्या देखाव्यांमधून दाखवत असायचो आणि म्हणून आमचे जे देखावे आहेत ते खऱ्या अर्थाने वेगळे ठरले जायचे. पुरस्कारार्थी म्हणून ते सगळ्यांसमोर यायचे. आणि या देखाव्यांमध्ये आम्ही याबरोबरच समाज प्रबोधनाची सुद्धा आम्ही जोड देत असायचो. तर त्याच्यामध्ये आम्ही जे वेगवेगळे विषय हाताळलेले आहेत, तर त्याच्यामध्ये पूर समस्या, भूकंप, स्त्री भ्रूणहत्या, मुलींचे शिक्षण, दुष्काळ, वृक्षतोड, सेंद्रिय शेती, पक्षी संवर्धन, चांद्रयान, नदी प्रदूषण, तर असे वेगवेगळे विषय आम्ही हाताळलेले आहेत. आणि हे देखावे इतके सुंदर व्हायचे घरगुती स्वरूपाचे की ते छोट्या छोट्या मुलांचं आकर्षण तर ते असायचंच, पण याबरोबरच मोठ्या लोकांनासुद्धा ते खूप पसंतीला उतरायचे. आणि म्हणून गणपतीचे पूर्ण 10 दिवस आम्ही ते देखावा आमच्या घरातला ठेवायचो आणि 10 दिवस भिंगारच नाही तर संपूर्ण नगर शहरामधून खूप लोक भेटी द्यायचे.
आणि पुरस्कारांमध्ये सुद्धा एक प्रकारचं सातत्य आल्यामुळं दरवर्षी आमच्या देखाव्यांना भेट देणाऱ्या लोकांची संख्यासुद्धा दरवर्षी वाढायला लागली आणि यातूनच खूप चांगल्या लोकांशी ओळखी झाल्या, खूप चांगल्या चांगल्या कलाकारांशी मैत्री झाली आणि घरगुती गणेशोत्सव स्पर्धेमुळं आमच्या अंगी जी हस्तकला होती ती सादर करण्यासाठी आम्हाला खूप सुंदर व्यासपीठ निर्माण झालं. आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ जे आहे, जे अनेक वर्षांपासून हा सुंदरसा उपक्रम राबवित आहे, तर ते खऱ्या अर्थाने त्यांच्यामुळं आम्हाला हे व्यासपीठ मिळालं आणि म्हणूनच आम्ही त्या मंडळाचे नेहमीच आम्ही ऋणी राहू. तर मग या हस्तकलेच्या माध्यमातून टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंची निर्मिती करण्यामागे जी काही दूरदृष्टी किंवा सृजनशीलता परमेश्वराकडून आम्हाला लाभलेली आहे, तर ती सृजनशीलता, ती दूरदृष्टी विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा आपल्या रुजली पाहिजे. तर यासाठी सुद्धा आम्ही वेगवेगळे उपक्रम मग शाळेमध्ये राबवत असतो. म्हणजे थोडक्यात काय, तर ही कला हे जे काय गुण आमच्यामध्ये आहेत, तर ते विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी आम्ही सातत्याने नेहमीच प्रयत्न करत असतो. खरंच तुम्ही दोघंही सर्व गुणसंपन्न आहात असं मी म्हणेन. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुमचं काम जे आहे ते सुरू आहे. तुमच्या हातून घडणारे विद्यार्थी खूप छान घडत आहेत. पुढेही घडत राहतील असा नक्कीच विश्वास आहे. तुमची ही आगळी-वेगळी बाग आणि हे तुमचं संशोधनाचं ठिकाण जर श्रोत्यांना पाहायची इच्छा असेल आणि तुम्ही शाळेत राबवलेले उपक्रम आपल्या शाळेमध्ये राबवायचे असतील, तर त्याबद्दल नगरकरांना कसं मार्गदर्शन मिळेल? आठवडाभर शाळा असल्यामुळं आमचा आठवड्याचा पूर्ण आम्ही बिझी असतो आणि रविवारचा जो सुट्टीचा दिवस आहे तो आम्ही आमच्या बागेच्या कामासाठी, बागेचे देखरेख करण्यासाठी देत असल्यामुळं की आम्हाला प्रत्येक वेळी प्रत्येक माणसाला प्रत्यक्ष भेट देऊन त्याला मार्गदर्शन करणे हे जमत नाही. मग अशासाठी काय करता येईल ह्याचा विचार करून मग आम्ही निसर्गाशी संबंधित यूट्यूब चॅनल सुरू केलेले आहे व तसेच आमचे विविध शैक्षणिक उपक्रम आपणाला पाहता यावे, आमचे उपक्रम सर्वांपर्यंत पोहोचावे यासाठी देखील आम्ही शाळेचे स्वतंत्र यूट्यूब चॅनल सुरू केलेले आहे. मग हे यूट्यूब चॅनल तुम्ही सर्च कसं करायचं, तर रूपला तांडा स्कूल असं सर्च करून तुम्ही आमच्या शाळेच्या चॅनलला कधीही भेट देऊ शकतात. तर जयराम दीपा सातपुते लोटस गार्डन असं सर्च करून तुम्ही आमच्या बागेला केव्हाही भेट देऊ शकतात. खूप खूप धन्यवाद सर आणि मॅडम. तुमच्याशी बोलून खूप आनंद वाटला. आणि जाता जाता या माध्यमातून लोकांना, नगरकरांना आणि श्रोत्यांना काय संदेश देते? खरं तर संदेश देण्याइतपत नक्कीच आम्ही दोघेही महान नाही आहोत, पण तरी पण जाता जाता श्रोत्यांना विनंतीवजा आम्ही असं सांगू इच्छितो की आपल्याकडं जागा नाही किंवा आपल्याकडं वेळ नाही आहे किंवा झाडे लावणे हे आपलं काम नाही आहे, ते वनविभागाचे काम आहे, असे वेगवेगळे कारणे सांगून निसर्ग संवर्धनाकडे दुर्लक्ष करून आज अजिबात चालणार नाही आहे. तर घराच्या गच्चीवर किंवा इतक्या कमी जागेमध्ये सुद्धा जर आपल्याला निसर्ग संवर्धन जर करता येऊ शकत असेल, तर प्रत्येकाने यथाशक्ती ते प्रयत्न करून आपण असे पद्धतीचे प्रयत्न करायला हवेत असं आम्हाला वाटतं. आणि जर आपण असं केलं तर आपण या पृथ्वीचं आयुष्य नक्कीच वाढवू शकू. एखाद्या झाडाला पण बघा, फुलण्यासाठी, फळं येण्यासाठी जसं योग्य प्रमाणात खत, पाणी आणि योग्य वातावरणाची गरज असते, अगदी तसंच प्रत्येक मुलाचे सुद्धा तसंच असतं. प्रत्येक मूल म्हणजे परमेश्वराची अद्भुत आणि अद्वितीय अशी निर्मिती असते. जगातील कोणतेच दोन मुले समान नाही आहेत. प्रत्येकाच्या आवडीनिवडी, बुद्धिमत्ता, सृजनशीलता ही वेगवेगळी असते आणि त्यामुळेच त्या सर्वांना अभ्यास या एकाच तराजूत कधीच मोजू नये. त्यांची कधीच एकमेकांशी तुलनासुद्धा करू नये. प्रत्येक मूल हे वेगळ्या विषयात, वेगळ्या क्षेत्रात उच्चतम प्रगती करू शकतं. आपलं नावलौकिक त्या क्षेत्रामध्ये ते मिळू शकतं आणि ते क्षेत्र शोधण्यासाठी, निवड करण्यासाठी प्रत्येक पालकांनी आणि प्रत्येक शिक्षकांनी त्याला मदत करणे हे खूप गरजेचे आहे. प्राथमिक स्तरावरचं जे शिक्षण आहे ते जर आपण त्याच्यामध्ये वैविध्यपूर्णता ठेवली, ते बालकेंद्रित ठेवलं, आनंददायी ठेवलं, तर नक्कीच विद्यार्थ्याला भविष्यामध्ये जेव्हा ते मोठे होतील त्यावेळेला त्यांना त्यांची स्वतःची वास्तविक आवड आणि आपले वास्तविक क्षेत्र निवडायला नक्कीच मदत होईल व आपल्या आवडीच्या क्षेत्रात तो नक्कीच उच्चतम अभिव्यक्ती करू शकेल. मुलांना घडवण्यामध्ये जितकी मोलाची भूमिका शिक्षकांची असते, अगदी तितकीच मोलाची भूमिका ही पालकांची असते आणि म्हणून पालकांनी शिक्षक, शिक्षण आणि शाळेप्रती जागरूक राहणे आणि आपल्या शाळेच्या, आपल्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सतत योगदान देत राहणं खूप गरजेचं आहे. एवढंच मी जाता जाता सांगेल.
श्रोते हो, आज व्हॅलेंटाईन्स डे आहे आणि आज प्रेमाचा दिवस आहे असं आपण म्हणतो. निसर्गावरचं हे प्रेम फक्त भावना नाहीयेत तर जबाबदारी सुद्धा आहे आपल्या प्रत्येकाची. आजपासून आपण सुद्धा सगळे मिळून निसर्ग जपूयात, कारण हरित पृथ्वीच आपल्यासाठी सगळ्यात मोठं व्हॅलेंटाईन्सचं गिफ्ट असेल. सो नक्कीच निसर्गाशी एक वचन आपण देऊया की आम्ही सुद्धा तुझी काळजी घेणार आहोत आणि तुला जपणार आहोत. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.